हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। वरळी हिट अँड रन प्रकरणातील मुख्य आरोपी मिहिर शहासह 12 जणांना विरारमधून अटक। मिहिरला मेडिकलसाठी नेलं, मेडिकल नंतर कोर्टात हजर करणार। वरळी अपघातातील आरोपीच्या वडिलांचे अंडरवर्ल्ड सोबत संबंध, ब्लड रिपोर्टमध्ये काही सापडू नये म्हणूनच आरोपीला 3 दिवस लपवलं, संजय राऊतांचा गंभीर आरोप। वरळी अपघात प्रकरणात पोलिसांनी आरोपीला संरक्षण दिलं, एसआयटी चौकशी करा, विजय वडेट्टीवारांची मागणी। जुहूतील तापस बारवर बुलडोझर कारवाई होणार, अतिरिक्त अवैध बांधकामावर पालिकेची कारवाई सुरू। आरक्षणाच्या प्रश्नावर शिंदे फडणवीसांमध्येच दरी, दोन्ही समाजाची सरकार फसवणूक करतंय, अधिवेशनात चर्चा करा, वेगळी बैठक कशाला, विजय वडेट्टीवारांचा सरकारला सवाल। विरोधकांची भूमिका दुटप्पी, सर्वपक्षीय बैठकीचं आधीच निमंत्रण, विरोधक जाणीवपूर्वक बैठकीला गैरहजर राहिले, गिरीश महाजनांचा आरोप। महाराष्ट्र पेटता राहावा हीच महाविकास आघाडीची भूमिका, मुख्यमंत्री शिंदेंची टीका, तर बैठकीला गैरहजर राहत विरोधकांनी आपली राजकीय जात दाखवली, फडणवीसांचाही हल्लाबोल। लातूरमधील धनगर आंदोलनाला मनोज जरांगेंची भेट, आम्ही तुमच्या सोबत, जरांगेंचं उपोषणकर्त्यांना आश्वासन। भुजबळांनी मराठ्यांविरोधात धनगर समाजाचे नेते उभे केले, मंत्रिपदाचा गैरवापर करून मराठा समाजावर अन्याय सुरू, मनोज जरांगेंचा पुन्हा भुजबळांवर हल्लाबोल। विधान परिषद निवडणुकीसाठी हॉटेल पॉलिटिक्स, भाजप शिंदेंची शिवसेना, ठाकरेंची शिवसेना आणि राष्ट्रवादी अजित पवार गट आपल्या आमदारांना हॉटेलमध्ये ठेवणार। शिंदे गट आपल्या आमदारांना वांद्र्यातील हॉटेलमध्ये ठेवणार, हॉटेलमधील 60 रूम बुक, भावना गवळी आणि कृपाल तुमानेंसाठी जोरदार फिल्डिंग। ठाकरे गटाच्या याचिकेवर सुनावणी घ्या, अभिषेक मनु सिंघवींची सुप्रीम कोर्टात विनंती, आमदार अपात्रतेबाबतच्या विधानसभा अध्यक्षांच्या निर्णयाविरोधात याचिका। चंद्रशेखर बावनकुळे कामठी विधानसभा मतदारसंघातून विधानसभा लढवण्याची शक्यता, बावनकुळे सध्या विधान परिषदेवर। सिडको भूखंड वाटपाच्या मुद्द्यावर भाजप नेते गणेश नाईक नाराज, उदय सामंत वेळेत आले नाहीत, नाईकांवर 2.5 तास वाट पाहत बसण्याची वेळ। लोकसभेतील पराभवानंतर यामिनी जाधवांची विधानसभेत दावेदारी धोक्यात असल्याची चर्चा, भायखळ्यातूनच पिछेहाट झाल्यानं शिंदे पुन्हा उमेदवारी देणार का, याबाबत शंका। अजित पवार जनहिताची मोठी घोषणा करणार, अजित पवार गटाचे पुणे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांची माहिती, 14 जुलैच्या अजितदादांचं बारामतीत जोरदार शक्ती प्रदर्शन। लाडकी बहीण योजनेचे पैसे 15 ऑगस्टला महिलांच्या खात्यात जमा होणार, सप्टेंबर पासून महिन्याच्या 15 तारखेला महिलांच्या खात्यात पैसे जमा होणार, सूत्रांची माहिती। नांदेड, वाशिम, जालन्यासह परभणीत सकाळी 4.2 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप, हिंगोलीत आतापर्यंत भूकंपाचे 25 धक्के, भूकंप तज्ज्ञ श्रीनिवास औंधकर यांची माहिती। मुसळधार पावसाचा कोकण रेल्वेला फटका, पेडणे बोगद्यात माती आणि चिखल, गोव्याकडे जाणारी वाहतूक ठप्प, 9 रेल्वे रद्द। ज्ञानोबांची पालखी आज बरडमध्ये मुक्कामी, तर इंदापूरमध्ये आज तुकोबांच्या पालखीचं दुसरं रिंगण रंगणार। मुंबई गोवा महामार्गावर 11 ते 13 जुलै ब्लॉक, सकाळी 6 ते 8 आणि दुपारी 2 ते 4 या वेळेत वाहतूक बंद राहणार। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।